तर आज मी मस्तपैकी आता कोबीची सुकी भाजी बनवते. तर आता कोबी उभा चिरून घेतलाय मस्तपैकी आणि गाजरं पण टाकले ते खिसून टाकले ते. थोडं गाजरं टाकले ते वरनं परत खोबरं टाकले. ओलं असलं तरी चालतं, वाळकं असलं तरी चालतं कोणतं असेल ते. आणि आलं पण थोडंसं खिसून टाकलेलं आहे आणि कढीपत्ता पण वरनं टाकून घेतलेलं आहे सगळं एकदमच असं. आणि कोबी मात्र उभा चिरून घेतलाय बारीक पीस पीस करून शरणा. तर कांदा एक चिरून घेतलाय आणि मिरची इकडं आणि इकडे मसूरची डाळ आहे आपली भिजत घातलेली. तर आता मी तर आता थोडस तेल ओतून घेतलं आता. तर आता तेल पण चांगलं तापलंय आता. मोहरीची फोडणी देते आता. तर नंतर जिरं टाकून घेते. मोहरी चांगली फोडून घेतली आणि मला मेथ्या टाकायच्या त्या. थोडेसे मी मेथ्या टाकून घेते आता. तर आता सगळं तडतडून दिलं चांगलं आता. तर आता मिरची टाकते. मिरची पण चांगली आता भाजून घेतली, कच्ची कच्ची ठेवली नाही. तर आता कांदा पण टाकून घेतला. तर मीठ टाकून घेतलं आता चवीनुसार मला पाहिजे तेवढं आता. सगळा मसाला आता चांगला भाजून घेतला आता. नंतर आता ही टाकून घेते आता सगळं आता कॅबेजी. तर आता मसूरची डाळ पण टाकून घेतली आता. थोडीशी आता हळद टाकून घेते आता कलर येण्यासाठी. तर आता झाकून ठेवते आता. पाणी अजिबात मी ओतलेलं नाही आता. कॅबेजची भाजी आता मस्तपैकी आता शिजते आता आपली आता. तर आता बऱ्याच उशीर झालं मी झाकून ठेवलेली होती. आता मस्तपैकी आता आपली आता कोबीची भाजी शिजली आणि खरपूस अशी तेलातच शिजवल्या. पाणी अजिबात ओतलेलं नाही आणि डाळ पण आता आपली शिजली. शेंगदाण्याचं कूट टाकायची गरज सुद्धा नाही. चला तर मग बाय बाय.